मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील ज्या महिलांची के.वाय.सी चुकलेली होती, त्या के.वाय.सीमध्ये दुरुस्ती करून सुधारणा करण्यासाठी आता सरकारनं त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यांना ऑनलाईन पोर्टल चालू करून देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्याच बहिणींची के.वाय.सी होत आहे ज्यांची के.वाय.सी चुकलेली आहे आणि त्यांना मुदतवाढसुद्धा 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे. आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. आपण संपूर्ण व्हिडिओ जाणून घेऊया आणि ज्या बहिणी राहिलेल्या आहेत, ज्यांची के.वाय.सी झालीच नाही आहे, त्यांनासुद्धा घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे. परंतु आता दोन गोष्टी आहेत. सरकार होऊ शकते की 8 ते 15 दिवसांमध्येच यामध्ये पुन्हा हे जे काही वेबसाईट चालू केलेलं आहे, सरकारी जे काही पोर्टल चालू केलेलं आहे के.वाय.सीसाठीचं, त्यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये बाकी राहिलेल्या ज्या महिला ज्यांनी के.वाय.सीच केली नाही आहे अजूनपर्यंत, त्यांनासुद्धा एडिट ऑप्शन देऊन त्यांचीसुद्धा के.वाय.सी यामध्येच करण्यात येईल, असं काहीतरी सरकार लवकरात लवकर ऑप्शन आणणार आहे. परंतु ते जर आता लवकर नाही आणलं, कारण की सरकारच्या पुढे आणखीनही खूप सारे कामं आहेत. तुम्हाला माहीतच असेल की निवडणुकांचा कालावधी चालू आहे आणि त्याचबरोबर अजितदादा पवारसुद्धा आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांचंसुद्धा विमान अपघातामध्ये, दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि यामधूनच काय की सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे होतं, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आणि म्हणूनच आता जे काही लाडकी बहीण योजनेसंबंधीचं जे काही महिला व बाल विकास विभाग आहे, त्यामधील जे काही कर्मचारी आहेत किंवा मग आदित्यताई तटकरे आहेत, यासुद्धा वेळोवेळी जे काही समारंभ, इतरही जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये बिझी असतात. तर अशामुळेच आता हे राहून गेलेलं असेल. परंतु आता या 8 ते 15 दिवसांमध्येच आपल्याला काही ना काही गुड न्यूज येणार आहे, हे मात्र नक्की. परंतु एक गोष्ट आणखीन सांगतो तुमच्यासाठी, जी तारीख फिक्स आहे ती तारीख कोणती आहे हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की शासन निर्णय आलेला आहे, तो शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि तुम्हाला कोणत्या तारखेपासून हे ऑप्शन मिळणार आहे. तुमच्यासाठी जी काही स्पेशल के.वाय.सी जे आहे, ते के.वाय.सी करण्यासाठी जे काही ऑनलाईन पोर्टल आहे ते केव्हापासून सुरू होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो ताईंनो, की आपल्याला सुद्धा काही ना काही प्रयत्न करावे लागणार आहेत. मागं मी जे काही व्हिडिओज टाकले होते त्याचनुसार तुम्हाला आणखीनही काही ना काही पावलं उचलावे लागणार आहेत. ज्या प्रकारे सर्व लाडक्या बहिणी एकत्र येऊन धरणे आंदोलनं केले होते, महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला घेराव दिलेला होता, अधिकारी असतील, मंत्री असतील, यांना घेराव दिलेला होता, तशाच प्रकारे आपल्यालासुद्धा आता काही ना काही करावं लागणार आहे. आता याचा मतलब हे नाही की तुम्ही एकदम धरणे आंदोलनं करा किंवा मग चक्के जाम करा, असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु तुम्ही सरकारच्या ध्यानात आणून द्या. आता ते कशा प्रकारे होऊ शकते, एक ते मीडियाच्या माध्यमातून किंवा मग दुसरं एक प्रकार असा आहे की तुम्ही स्वतः कार्यालयामध्ये जाऊन तुमची जाणीव करून देऊ शकता. तुम्ही एक त्यांना ॲप्लिकेशन देऊ शकता, अर्ज देऊ शकता, त्यांना विचारणा करू शकता तिथं कार्यालयात जाऊन. म्हणजेच की त्यांना आणखीन त्यांच्या लक्षात येणार की आणखीनही काही बहिणी राहिल्या ज्यांची की के.वाय.सीच झाली नाही आणि त्यांना आता ही या नवीन ऑप्शनमध्ये त्यांना के.वाय.सी करता येत नाही आहे. तर अशा प्रकारची समस्या त्यांना समजल्यावर ते पुढे जे काही अधिकारी असतील किंवा मग नेते मंडळी असतील त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचवतील आणि त्यानंतरच यामध्ये काही ना काही तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे. अशा प्रकारे हे ऑप्शन तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर सरकारच्या मनातसुद्धा हे ऑप्शन तुम्हाला देण्याचे काहीतरी योजना असेलच, कारण की अशा एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींना ते वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. ज्या काही चुकलेल्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी तर बटन आलेलं आहे, ऑप्शन आलेला आहे आणि त्यांची के.वाय.सी सुरू झालेली आहे. परंतु मग ज्या बहिणी राहूनच गेलेल्या आहेत, त्यांची के.वाय.सीच झाली नव्हती 2025मध्ये डिसेंबर महिन्याच्या आखरी तारीख होती 31 डिसेंबर, परंतु तोपर्यंतसुद्धा काही बहिणींची जी काही के.वाय.सी झालीच नव्हती त्यांनासुद्धा आता ऑप्शन द्यावं लागणार आहे सरकारला, हे मी ठामपणे सांगतो आहे. कारण की मी अगोदरचे सुद्धा व्हिडिओ जे बनवले होते ते सुद्धा तुम्हाला ठामपणे सांगितलेले आहे की तुम्हाला मुदतवाढसुद्धा मिळणार आहे, मोबाईलवर तुमची के.वाय.सीसुद्धा ऑनलाईन होणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे सरकारला हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला द्यावे लागलेले आहेत. तुम्हाला मुदतवाढसुद्धा मिळालेली आहे आणि ऑनलाईन के.वाय.सीसुद्धा याचं ऑप्शन मिळालेलं आहे. तर आता पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगतो की ज्या बहिणी राहिलेल्या आहेत ज्यांची के.वाय.सी झाली नाही त्यांनासुद्धा के.वाय.सीसाठी ऑप्शन मिळणार आहे आणि ते पण कधी मिळणार आहे, कारण की थोडा उशीर लागू शकतो, 8 ते 15 दिवससुद्धा लागू शकतात किंवा मग या शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला थोडा आणखीनही टाईम लागू शकतो. तो शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर तुम्ही बघू शकता,
18 सप्टेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये KYC संबंधीचं जे काही शासन निर्णय हा काढण्यात आलेला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. आता हा शासन निर्णय मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवत नाही, परंतु जे काही आपल्या कामाची गोष्ट आहे, यामध्ये जे काही आपल्या कामाचं आहे ते महत्त्वपूर्ण मुद्दा तोच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तसं यामध्ये खूप सारं लिहिलेलं आहे, परंतु आता आपल्याला जे आपल्या कामाचं आहे तेच वाचायचं आहे. तर बघा, इथं 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा तुम्हाला दिसत असेल, यामध्ये तुम्ही बघू शकता. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक राहणार आहे. आता बघा, हे जे काय यांनीच लिहिलेलं आहे की जून महिन्यापासून 2 महिन्यापर्यंत तुमची जी काही KYC आहे ही पुन्हा करणे गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दरवर्षी सांगितलेलं आहे, दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक राहणार आहे. तर म्हणजे यावरून असं मालूम पडत आहे की तुम्हाला जून महिन्यापासून जे काही KYC साठीचं ऑप्शन आहे ते येऊ शकते, असं यावरून वाटत आहे. नक्की नाही आहे, कारण की होऊ शकते की 15 दिवसातच तुमचं जे काही ऑप्शन आहे हे सुरू होणार आहे, सुरू करण्यात येणार आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी जो काही अंदाज लावतो तो खरा असतो, कारण की माहीत आहे का, सरकारला हे करावंच लागतं आहे. सरकारनं जे काही आपल्यासोबत दुराभाव केलेला आहे, जसं की सर्वच लाडक्या बहिणींनी KYC जी आहे ते पुन्हाच करण्यासाठीचंच ऑप्शन सरकारनं द्यायला पाहिजे होतं, परंतु सरकारनं तसं केलं नाही. फक्त ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठीचं ऑप्शन सध्या उपलब्ध करून दिलेलं आहे. बाकी बहिणी KYC करण्यासाठी जात आहेत तर त्यामध्ये त्यांना एरर येत आहे आणि त्यामध्ये सांगत आहे की हे आधार जे नंबर आहे हा दुरुस्तीच्या लिस्टमध्ये नाही आहे, अशा प्रकारचा मेसेज त्यांना येत आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणी चिंतेत पडलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. मी सुद्धा तुमच्यासोबत आहे आणि मी वेळोवेळी तुमच्यासोबत राहिलेलो आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचे की माझे जे काही व्हिडिओज आहेत तुमच्या KYC बद्दलचे ते तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत, जास्तीत जास्त पाहायचे आहेत, म्हणजेच की हा व्हिडिओ लवकरात लवकर सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचले पाहिजेत, जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत पडलं पाहिजे की लाडक्या बहिणींची या जे काही ज्यांनी KYC केलेली नाही आहे त्यांचीसुद्धा KYC बाकी आहे आणि त्यांना हे ऑप्शन आलेलं नाही आहे. तर तशा मीडियावर तरी बातम्या आहेतच, परंतु तुम्हालासुद्धा हे एक कार्य करावंच लागणार आहे. आणि मी जे सांगितलं आहे तुम्हाला, जे काही महिला व बाल विकास विभाग आहे, ज्यामध्ये की तालुक्यामध्ये असू शकते आणि जिल्ह्यामध्ये असते, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथच्या जे काही अधिकारी असतात त्यांनासुद्धा एक अर्ज देऊ शकता, त्यांना विचारणासुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही एक काम हे करू शकता, म्हणजेच की लवकरात लवकर आपली जी काही KYC प्रक्रिया आहे ते सरकारला सुरू करावी लागणार आहे. तर आता 2 गोष्टी आहेत मी सांगितल्याप्रमाणे. तुमचं जे काही KYC साठी ऑप्शन आहे हे तुम्हाला 8-15 दिवसातसुद्धा येऊ शकते किंवा मग तुम्हाला आता थोडं 2 महिने थांबावं लागणार आहे असं वाटत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.